धुळे जिल्ह्यातील आदिवासी मुला-मुलींच्या 104 आश्रमशाळेतील 38,384 विद्यार्थ्यांची करण्यात आलेली आरोग्य तपासणी आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी गौर आजाराची लागवड झाल्याचे उघडीस आले। गौरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले। धुळे जिल्ह्यात अखंड भारत संकल्प दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे स्वराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी 1111 फूट तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात येणार। या पदयात्रेत प्रख्यात फ्रीलान्स कमांडर मेंटर व कमांडर ट्रेनर तथा मिशन प्रहारचे संस्थापक ग्रँडमास्टर शिपूजी शौर्य भारद्वाज सहभागी होणार। शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी उद्धव सेनेकडून नायब तहसीलदार विजय गोस्वामी आणि शारदा बागले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। शिरपूर येथील HR पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती आणि देवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले। हिरवा भाजीपाला खा आणि सुदृढ रहा असे नेहमी म्हटले जाते, मात्र या हिरवा भाजीपाला विक्री करताना स्वच्छतेची कुठलीही खबरदारी घेतली जात नसेल, थेट जमिनीवरच भाजीपाला ठेवून विक्री होत असेल तर त्याचे आरोग्यावरही परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येते। त्यामुळे खरेदी केलेल्या या पालेभाज्यांसोबत आपण घरामध्ये आजार देखील आणत तर नाही ना, असा प्रश्न आरोग्य तज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे। शिंदखेडा तालुक्यात गेल्या 1 महिन्यापासून पावसाने दडी मारली। सुरुवातीच्या तुरळक पावसावर पिके कसे तरी तग धरून उभे होते, मात्र गेल्या 8 दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने पिके वाढत आहेत। यात मका, ज्वारी, बाजरी हे पिके पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेले। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। शिरपूर तालुक्यातील RC पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी ओमकार अशोक भरले पवार याने दक्षिण कोरिया येथील रेगेरोन कंपनीत रिसर्च इंजिनियर म्हणून 17.91 लाख रुपये वार्षिक वेतनाच्या नोकरीत संधी मिळवली आणि विजासोबतच राष्ट्रीय पेन्शन, आरोग्य विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचाही लाभ मिळेल।